नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट अँड टर्न जो आहे तो आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे। तर मित्रांनो, इकडे ह्या आपल्या पर्णिकाने जो काही निर्णय घेतलेला असतो की तिने आता ह्या आरुषबरोबर लग्न करण्याचा जो काही प्लॅनिंग केलेला असतो, कारण तिला फक्त चेटकिनीचा वंश जो आहे तो वाढवायचा असतो आणि चेटकिनीचा वंश वाढून तिला आरुषला फक्त ताब्यामध्ये मिळून एकदा आरुषला ताब्यात मिळवलं की आपला चेटकिनीचा वंश जो आहे तो वाढीस लागणार आहे, एवढंच फक्त ह्या पर्णिकाचं ध्येय असतं आणि त्यामुळे पर्णिकाने खूप मोठं पाऊल जे आहे ते उचललेलं असतं। परंतु मित्रांनो, इकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे आता ही गार्गी मॅडम जी असते ती आभाला जे काही सत्य सांगत असते की हे बघ आभा, कारण आपल्या ह्या आरुषच्या आयुष्यामध्ये जी काही चेटकीन आलेली आहे, ती चेटकीन जी आहे ती फक्त आरुषचा वापर करणार आहे। आरुषला ताब्यात मिळून ती वंश वाढवण्यासाठी फक्त आरुष बरोबर प्रेमाचं नाटक करत आहे आणि एकदा ही पर्णिका आरुषच्या आयुष्यात जर गेली, त्याने जर तिच्याशी लग्न केलं तर आपल्या ह्या प्रयत्नांचा काहीच उपयोग होणार नाही, असं ह्या आपल्या गार्गी मॅडमने आभाला सांगितलेलं असतं। आणि त्यामुळे इकडे ही आभा जी आहे ती आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिलाही माहीत असतं की ह्या पर्णिकाने जो काही आरुषशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं पण इकडे आपल्या ह्या आभाला सर्व या चेटकिनीचं सत्य जे आहे तेव्हा गार्गी मॅडमनी जे सांगितलेलं असतं, त्यामुळे आता इकडे ही गार्गी मॅडम जी आहे कुल वृत्तांत जो आहे तो आभाला पोच केलेला असतो आणि हा कुल वृत्तांत जो आहे तो ह्या आभाला मिळताच आता आभाला सर्व सत्य समजलेलं असतं। परंतु जेव्हा आता इकडे ही गार्गी मॅडम आणि आभा दोघीजणी जेव्हा बोलत असतात त्याच वेळेस खूप मोठ्या सत्याचा उलगडा तिथे झालेला असतो, कारण मित्रांनो जेव्हा आता इकडे ही गार्गी आणि ही आभा बोलत असतात तेव्हा कनकदत्ताने त्या दोघींमध्ये सर्व बोलणं ऐकलेलं असतं। दुसरीकडे आता जेव्हा आता ह्या आपल्या कुलस्वामींनी काकांना कॉल करून सांगितलेलं असतं की हे बघा, जे आरुषच्या आयुष्यात होऊ राहिलं ते व्हायला नको आहे, तेव्हा इकडे काकांनी सांगितलेलं असतं की अहो आरुषचं लग्न होत आहे। परंतु आता जेव्हा कुलस्वामींना आरुषचं लग्न जमलंय हे समजतं तेव्हाच इकडे काका जे आहेत ते खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण कुलस्वामींनी सांगितलेलं असतं की हे लग्नच होता कामा नये आणि त्याच वेळेस खूप मोठ्या सत्याचा उलगडा ह्या काकांसमोर झालेला असतो। जेव्हा आता काका सर्वांसमोर सांगतात की नाही हे लग्न होऊ शकत नाही, तेव्हा ही पर्णिका खूप चिडते आणि त्या काकांवर चिडून जात असते। आरुषही समोर असतो, काकी समोर असतात। इकडे आता काकी सुद्धा ह्या लग्नाला तयार नसते, परंतु काय करणार, कारण आता हा ललित जो आहे तो ह्या आईला आपल्या हळूच बोलतो की अगं आरुषने जर घर सोडलं, आपण जर त्या लग्नाला परमिशन दिली नाही तर आपल्या घरात येणारा पैसा जो आहे तो बंद होईल। एकदा आरुषने हे घर सोडून निघून गेला तर काय करायचं आपण, असं पण इकडे आता ह्या आपल्या ललितने आईचे कान भरलेले असतात। त्यामुळे आभावरीचा सुद्धा निर्णय बदललेला असतो आणि एकाच झटक्यामध्ये तिने सांगितले असतं की नाही हे लग्न जे आहे ते झालंच पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही, शेवटी आरुष तुझं जे काही सुख आहे ते आमचं सुख आहे, असं ही काकी बोलत असते। आणि इकडे आता ह्या पर्णिकाने खूप काही शॉपिंगसुद्धा ह्या आरुषच्या घरातील सर्वांसाठी करून आणलेली असते आणि ती सर्वांसमोर खूप खुश होऊन बोलत असते, कारण मित्रांनो आता काही जरी झालं तरी पण शेवटी ह्या पर्णिकाचा फक्त काय हेतू असतो की आरुषला ताब्यात मिळवायचं। आरुषला एकदा ताब्यात मिळवलं आणि आरुषचा अंश जो आहे तो आपल्या पोटामध्ये गेला तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त आरुषला ताब्यात मिळवण्यासाठी आपण हे सर्व नाटकं करतोय, असं या पर्णिकेने ठरवलेलं असतं। तर आता दुसरीकडे आभालाही ह्या गार्गी मॅडमकडून सर्व सत्य समजलेलं असतं। तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद।